खासदार राहुल गांधी, सोनिया गांधी आणि प्रियंका गांधी यांनी घेतलं मनमोहन सिंग यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून डॉक्टर मनमोहन सिंग यांना आदरांजली। अमित शहा आणि जे.पी. नड्डा यांनी सुद्धा वाहिली श्रद्धांजली। देश आज एका चांगल्या व्यक्तीला मुकला आहे, शरद पवार यांनी व्यक्त केलं दुःख। शरद पवार उद्या दिल्लीला जाऊन डॉक्टर मनमोहन सिंग यांना वाहणार श्रद्धांजली। मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे देश दुःखी, त्यांचं स्मरण या देशाला कायम राहील। संजय राऊत यांनी व्यक्त केला शोक। मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांच्याकडून मनमोहन सिंग यांना आदरांजली। मनमोहन सिंग यांनी न बोलता जे काही करून दाखवलं ते अनेकांना बोलूनही करता आलेलं नाही, राज ठाकरे यांची एक्सपोस्ट। माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावरती शनिवारी म्हणजे उद्या अंत्यसंस्कार। दिल्लीमधल्या निवासस्थानी त्यांचं पार्थिव अंतिम दर्शनासाठी ठेवलं जाणार। मनमोहन सिंग यांच्या निधनाच्या नंतर 7 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर। राष्ट्रीय दुखवटा असल्यामुळे राष्ट्रध्वज अर्ध्यावरती फडकवला जावा। केंद्रीय गृहमंत्रालयाचे सर्व राज्यांच्या, केंद्रशासित प्रदेशांच्या राज्यपालांना आणि मुख्य सचिवांना निर्देश। मनमोहन सिंग यांच्या निधनाच्या नंतर दिल्लीमधील काँग्रेस मुख्यालयावरचा राष्ट्रध्वज अर्ध्यावरती उतरवला। काँग्रेसचे सगळे महत्त्वाचे कार्यक्रम सुद्धा रद्द। माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या निधनाच्या नंतर मुंबईमधील मंत्रालयावरचा राष्ट्रध्वज हा अर्ध्यावरती उतरवला। बेळगावमध्ये असलेले सर्व काँग्रेसचे नेते दिल्लीला परतले। काँग्रेसचे आज होणारे सर्व कार्यक्रम सुद्धा रद्द। पुण्याच्या राजगुरुनगरमधील चिमुरड्या बहिणींवरील अत्याचाराचं प्रकरण। विविध संघटनांकडून बंदची हाक, बंदला संमिश्र प्रतिसाद। आरोपीला तातडीनं फाशी द्यावी अशी ही मागणी। पुण्यामधल्या राजगुरुनगरमधील 2 चिमुकल्या मुलींवरती अत्याचार करून त्यांची हत्या केल्याचं प्रकरण समोर। पीडित कुटुंब आणि नातेवाईकांचं पोलीस ठाण्याच्या समोर उपोषण। पुण्यातील राजगुरुनगरमधील चिमुकल्यांच्या हत्येचं प्रकरण। राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन घटनेची सविस्तर माहिती सुद्धा जाणून घेतली। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ लातूरच्या रैनापूरमध्ये आक्रोश मोर्चा। संतोष देशमुखांची मुलगी आणि मुलगा या मोर्चामध्ये सहभागी। बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी सर्वपक्षीय नेत्यांचा शनिवारी मूक मोर्चा। संतोष देशमुख यांची हत्या म्हणजे माणुसकीची हत्या अशा आशयाचे बीडमध्ये बॅनर। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाला 18 दिवस पूर्ण। सीआयडीकडून आरोपींच्या चौकशीला सुरुवात। पवनचक्कीच्या वादामधून तुळजापूरमधील जवळग्याचे सरपंच नामदेव निकम यांच्यावरती प्राणघातक हल्ला। कारवरती पेट्रोल टाकून निकम यांना जाळण्याचाही प्रयत्न। बारूळ गावामधून जवळग्याकडे जात असताना हल्ला। धाराशिवमध्ये एबीपी माझाच्या बातमीमुळे महसूल प्रशासन अलर्ट। पवनचक्की प्रकरणामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी स्थापन केली नियंत्रण समिती। नियंत्रण समितीची आज पहिली बैठक। शेतकऱ्यांच्या तक्रारीवरती तोडगा निघणार। नव्या वर्षामध्ये शिक्षकांच्या पगाराला विलंब होणार। लाडकी बहीण योजनेमुळे तिजोरीवरती पडला ताण। 2 ते 3 दिवस पगाराला उशीर होण्याची शक्यता। आज मातोश्रीवरती अंधेरी, वांद्रे, कुर्ला, कलिना या मतदारसंघामधल्या शाखा प्रमुखांच्या आढावा बैठका। मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठकांचं आयोजन। उदयनराजेंकडून भाषणामध्ये शिवेंद्रराजे यांचा पालकमंत्री असा उल्लेख। साताऱ्यामधल्या एका कार्यक्रमामध्ये बोलतानाचं वक्तव्य। त्यामुळे पालकमंत्री म्हणून शिवेंद्रराजे यांचंच नाव फायनल झालं असावं अशी जिल्ह्यामध्ये चर्चा। भाजपचं 1 जानेवारीपासून सदस्य नोंदणी अभियान। वर्धा जिल्ह्यामध्ये 3 लाख सदस्य नोंदणीचं उद्दिष्ट। जिल्ह्यामध्ये 1342 बूथ, प्रत्येक बूथवरती 200 सदस्य नोंदणीचं उद्दिष्ट। भाजपच्या खासदार स्मिता वाघ यांच्या मुलीच्या विवाहाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची हजेरी। जळगावमध्ये पार पडला विवाह सोहळा। भाजपचे नेते नितीन गडकरी यांच्या नावानं 10 सराफा व्यावसायिकांची फसवणूक। गडकरींचा सुरक्षा अधिकारी असल्याचं सांगून तरुणानं घातला व्यावसायिकांना गंडा। पसार राजवीर चावलाच्या शोधासाठी पोलिसांचं पथक दिल्लीला रवाना।
छत्रपती संभाजीनगर क्रीडा विभाग 21 कोटींच्या घोटाळ्याचं प्रकरण बँक अधिकारी आणि क्रीडा विभागामधल्या अधिकाऱ्यांची चौकशी होणार. अधिकाऱ्यांना चौकशीसाठी पोलीस आयुक्तालयामध्ये हजर राहण्याच्या सूचना. धाराशिवमधील बोगस पीक विमा प्रकरणामध्ये 7 जिल्ह्यांमधल्या 24 आरोपींचा सहभाग. आतापर्यंत 19 आरोपींना अटक. 6 जणांच्या विरोधामध्ये दोषारोपपत्र दाखल. 47 गुन्हे दाखल असलेल्या गुन्हेगाराला पकडण्यामध्ये सिंधुदुर्ग पोलिसांना यश. कर्जतमधून आरोपीला अटक. अकोल्यामधल्या हिंगणा नळकांडे गावामध्ये 33 ते 35 लोकांना खाण्यामधून विषबाधा. शेगावमधून दर्शनाच्या नंतर परतीच्या प्रवासामध्ये असताना दिंडीमधील काही नागरिकांनी गुळपट्टी खाल्ली होती आणि याच गुळपट्टीमधून विषबाधा झाल्याचा अंदाज. अहिल्यानगरच्या श्रीरामपूरमधील सिद्धिविनायक फर्निचर कारखान्याला आग. आगीमध्ये फर्निचर बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्याचं मोठं नुकसान. हिंगोली जिल्ह्यामध्ये हळदीच्या पिकावरती करपा रोगाचा प्रादुर्भाव. हळदीच्या उत्पादनामध्ये मोठी घट होण्याची शक्यता. अकोल्यामध्ये अवकाळी पावसाची हजेरी. पावसामुळे रब्बीच्या पिकांना फटका बसण्याची शक्यता. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला शनिवारसाठी येलो अलर्ट. पावसामुळे पिकांचं नुकसान होण्याची शक्यता. शेतकरी वर्गामध्ये चिंतेचं वातावरण. उत्तरेकडच्या थंड वाऱ्याच्या प्रवाहामुळे राज्यामध्ये पुन्हा एकदा थंडीचा कडाका वाढला. दापोलीमध्ये हुडहुडी भरवणारी थंडी. 7.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. छत्रपती संभाजीनगरच्या विमानतळावरून लवकरच परदेशामध्ये झेप घेता येणार. आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू होण्याच्या दृष्टीनं चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावरती 8 प्रवेशद्वारांचं काम हाती. पहिल्याच दिवशी विठुरायाच्या ऑनलाईन पूजेचं बुकिंग फुल. भाविकांनी 3 महिन्यांच्या सर्व पूजा बुक केल्यामुळे मंदिराला नुसत्या नित्य पूजेमधून 55 लाख रुपयांचं उत्पन्न. शिर्डीमधल्या साईबाबांच्या चरणी इंदोरमधील भक्ताकडून सोन्याचा मुकुट अर्पण. जुगल जयस्वाल या साईभक्ताने 12 लाख रुपये किमतीचा 200 ग्रॅम सोन्याचा मुकुट अर्पण केला. सोलापूरच्या कासेगावमध्ये यल्लम्मा देवीच्या यात्रेला सुरुवात. अनेक राज्यांमधून हजारोंच्या संख्येने जोगतेणी कासेगावात दाखल. अहिल्यानगरच्या पोलीस अधीक्षकांनी घेतला शिर्डीच्या साई मंदिर परिसरामधल्या सुरक्षेचा आढावा. सुट्ट्यांमुळे आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी शिर्डीमध्ये भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेतला आढावा. चंद्रभागा नदीपात्रामध्ये आणि वाळवंट परिसरामध्ये घाणीचं साम्राज्य. त्यामुळे विठ्ठलाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांकडून संताप व्यक्त. सरकारने स्वच्छतेकडे लक्ष देण्याची भाविकांची मागणी. साताऱ्याच्या पाटणमधील चव्हाणवाडी धामणी इथे 74वा पारायण सोहळा उत्साहामध्ये संपन्न. अभप सौ संगीताताई चोपडे महाराज कीर्तन सोहळ्याला भाविकांची गर्दी. 1 डिस्ट्रिक्ट 1 प्रोडक्टसाठी रत्नागिरी जिल्ह्याला नामांकन. हापूस आंब्यामुळे रत्नागिरीची निवड. जिल्ह्याच्या शिरपेचामध्ये खोवला जाणार मानाचा तुरा. मुंबई महानगर परिक्षेत्रामध्ये सीएनजीच्या किमतीमध्ये 1 रुपयांनी वाढ. याआधी नोव्हेंबरमध्ये 2 रुपये प्रति किलोने सीएनजीच्या दरामध्ये वाढ झाली होती. राष्ट्रीय चिन्हांचा गैरवापर केल्यास 5 लाख रुपयांचा दंड. कायद्यामध्ये बदल करण्याचा प्रस्ताव तयार. व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेल्या मराठा समाजामधल्या विद्यार्थ्यांना दिलासा. ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र सादर करण्यासाठी 2 महिन्यांची मुदतवाढ. उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची घोषणा. लाकूड कोळसा जाळून चालणाऱ्या बेकऱ्यांमुळे मुंबईमधल्या प्रदूषणामध्ये भर. या बेकऱ्या बंद करण्यासाठी एमएमपीसीबी आणि पालिकेच्या पर्यावरण विभागाच्या हालचाली सुरू. मुंबईतील 276 बेकऱ्यांवरती पालिकेच्या पर्यावरण विभागाची नोटीस. मुंबईमध्ये वाढलेलं प्रदूषण रोखण्यासाठी पालिकेकडून बांधकामं आणि रस्ते कामांची झाडाझडती घ्यायला सुरुवात. 868 प्रकल्पांची झाडाझडती. पालिकेची 28 प्रदूषणकारी बांधकामांना नोटीस. गुजरात, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशमधून मोटरसायकल चोरी करणाऱ्या 2 जणांना नंदुरबार पोलिसांनी केली अटक. आतापर्यंत चोरीच्या 50 दुचाकी सुद्धा जप्त. विहिरीमध्ये उडी घेतलेल्या पत्नीला वाचवायला गेलेल्या पतीचा सुद्धा मृत्यू. हिंगोलीच्या अंधारवाडी परिसरामधली घटना. किरकोळ कारणावरून झालेल्या वादामधून पत्नीनं घेतली होती उडी. हिंगोलीच्या ढोलक्याची वाडीमधील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमधील मुख्याध्यापकाचं निलंबन. आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीमध्ये अपहार केल्याप्रकरणी कारवाई.
लुटमार झाल्याची तक्रार देणारा फिर्यादीच निघाला चोर. यवतमाळच्या पुसदमधली घटना. साधी गुन्हे शाखेच्या पथकाकडून फिर्यादीला अटक. वेदना विरहित वैद्यकीय उपचारासाठी सुई विरहित शॉक सिरिंज. सुई नसलेलं इंजेक्शन मुंबईमधल्या IIT संशोधकांनी केलं विकसित. या शॉक सिरिंजमुळे शरीरामध्ये वेदना विरहित आणि सुरक्षितपणे औषध पसरवता येणार. प्रवाशांना विमानामध्ये केवळ आता एकच बॅग घेऊन जाता येणार. प्रवाशांच्या सामानाच्या संदर्भात नवे नियमही जारी. बाकीचे सर्व सामान प्रवाशांना चेक इन करावं लागणार. बॅडमिंटन खेळाडू PV सिंधूची तिरुपती मंदिराला भेट. लग्नानंतर PV सिंधूने घेतलं तिरुपती बालाजीचं दर्शन. भारत पाकिस्तान सीमेजवळ येमेनला जाणारं मालवाहू जहाज तांत्रिक अडचणींमुळे बुडालं. भारतीय तटरक्षक दलाकडून बचाव कार्य. बुडालेल्या जहाजामधून 9 क्रू मेंबर्सची सुटका. तिबेटच्या ब्रह्मपुत्रा महानदीवरती चीन जगामधील सगळ्यात मोठं धरण बांधणार. $137 अब्ज या प्रकल्पाला जिनपिंग सरकारचीही मंजुरी. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.